ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। आपण बघूया ईशावास्य या उपनिषदातील पहिला श्लोक, पहिला मंत्र। ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विधनम। या पहिल्या मंत्राचा अर्थ असा आहे की संपूर्ण ब्रह्मांडात जे काही जड चेतन आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे, म्हणून या ईश्वराचे स्मरण करीत त्यागपूर्वक भोगा, त्यात आसक्त होऊ नका। भोग पदार्थ अर्थात धन कुणाचे आहे अर्थात कुणाचे नाही, म्हणून कुणाच्या धनाबद्दल आसक्ती ठेवू नका। अशा प्रकारे ईशावास्य या उपनिषदातील पहिल्या मंत्राचा अर्थ आहे। आपले महात्मा गांधीजी या पहिल्या मंत्राबद्दल असं म्हणतात की हिंदू धर्माचे जे काही ग्रंथ आहेत ते सगळे नष्ट झाले, जेवढं काही साहित्य आहे वेद उपनिषद सगळं संपलं, आणि या ईशावास्य उपनिषदातील हा एक मंत्र जरी शिल्लक राहिला तरी हिंदू धर्माचं अस्तित्व कायम चिरकाल टिकेल। अशा प्रकारे या मंत्राचं महती गायलेली आहे। या मंत्राचा अर्थ आपण बघितला। दुसऱ्या मंत्राचा अर्थ असा आहे की शास्त्रनियत इहलोकात शास्त्रनियत कर्मे करताच 100 वर्ष जगण्याची इच्छा राखावी। अशा प्रकारे केले जाणारे कर्म तुला देहधारी मानवाला चिकटत नाही, तर फळाची वासना चिकटते, याशिवाय दुसरा मार्ग नाही। तिसऱ्या मंत्राचा अर्थ असुराच्या म्हणून ज्या ओळखल्या जाणाऱ्या योनी आहेत त्या अज्ञान तथा दुःख क्लेशरूपी घोर अंधकाराने व्याप्त आहेत। जे कोणी आत्म्याची हत्या करणारे लोक आहेत ते वारंवार त्या योनीत जन्माला जातात। त्याच्यानंतर चौथ्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे आत्मतत्व अचल व एक आहे, मनापेक्षा अधिक वेगवान आहे, सर्वांचे आदी मूळ ज्ञानस्वरूप किंवा सर्वांचे जाणणारे आहे। अशा आत्मतत्वाला इंद्रादी देवसुद्धा जाणू शकले नाहीत। ते आत्मतत्व स्वतः स्थिर राहून इतर धावणाऱ्याला मागे टाकते। त्याच्या सत्तेमुळेच वायू जलदेव जलसृष्टी करण्यास समर्थ होतात। जय मल्हार।